वडीगोद्री येथील उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यावरती जालन्यामधल्या विरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सध्या ICU विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 10 दिवस त्यांचं उपोषण चाललं। 10 दिवसानंतर हे जे उपोषण आहे ते आता स्थगित करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे, त्यामुळे त्यांना जालना येथील विरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झालेले आहेत। आणि जर पाहिलं त्यांचा जो पल्स आहे तो साधारणतः 95% पर्यंत पल्स दाखवतोय। प्रकृती स्थिर आहे। माझ्यासोबत डॉक्टर सुहास विघ्ने सर आहेत। सर, काय काय तपासणी तुम्ही या दोघांचीही केली? आज हाके साहेबांचे आणि आपले वाघमारे साहेबांची आपण ECG, 2D इको, किडनीची तपासणी, CBC, शरीरातले संपूर्ण जे काही घटक असतात आपण सगळ्यांची तपासणी केलेली आहे। त्यामुळे हाके साहेबांना BPचा जुना त्रास असल्यामुळे थोडासा हृदयावरती जोरही आलेला आहे। BP थोडा वरच्या साईडलाच राहतोय त्यांचा सध्या। आता बरेच 10 दिवसांपासून शरीरात पाणी वगैरे अन्नपाणी नसल्यामुळे थोडीशी कमजोरी खूप जास्त प्रमाणात आहे। तर आता आपण ट्रीटमेंट सुरू केलेली आहे। आता पुढचे जसे रिपोर्ट्स येतील त्यावरती बघूयात आपण कसं होतं। लक्ष्मण हाके यांचे पल्स किती आहेत, BP किती आहे, शुगरचा टेम्पो किती आहे? जेव्हा आले सर लक्ष्मण हाके सर तेव्हा त्यांचा BP 150/100 होता। त्यानंतर पल्स त्यांची आता 88-90 पर्यंत राहते आणि शुगर आल्या भरपूर प्रमाणात कमी होती। एक 70 mg/dl शुगर होती त्यांची। इंटरनल इन्फेक्शन्स काय काय समोर येतात? आता भरपूर 10 दिवसांपासून अन्नपाणी नसल्यामुळे पाणी नंतर फार कमी प्रमाणात शरीरामध्ये होतं, त्यामुळे किडनीवरती सूज आलेली आहे थोड्या प्रमाणात। हृदयावरती जोर आलेला आहे कारण की BPची गोळी वगैरे न घेतल्यामुळे BP वरच्या साईडला असल्यामुळे थोडंसं हृदयावरती पण जोर आहे त्यांच्या। आता सुरुवातीला कुठले मेडिसिन्स, कुठले इंजेक्शन वगैरे दिले तुम्ही? आता सुरुवातीला आपण किडनीची सूज कमी करण्यासाठी ट्रीटमेंट चालू केली आहे। शरीरात हायड्रेशन करण्यासाठी आपण IV फ्लुइड्स वगैरे सुरू केलेले आहेत त्यांना। आता त्यांनी काय जेवण केलं पाहिजे? 10 दिवसापासून त्यांनी काही खाल्लं नाही, फक्त पाणी पिलं होतं। तुम्ही सुरुवात जेवणाची कशी केली? आता आल्या आणखी आपण जेवणाची सुरुवात केलेली नाही आहे। एक 10 दिवसांपासून काहीच अन्नाचा कण न खाल्ल्यामुळे लगेच आपल्याला जेवण सुरू करता येणार नाही। आज थोडं IV फ्लुइड्सने थोडं हायड्रेशन वगैरे करूयात, त्यानंतर मग आपण हळूहळू त्यांना लिक्विड आणि सेमी सॉलिड डाएट सुरू करूयात आणि मग त्यांचं नॉर्मल डाएटवरती घेऊयात आपण। मानसिकदृष्ट्या हे कसे आहेत रुग्ण म्हणून? आता सध्या तरी स्थिर आहे कंडिशन। वाघमारे आहेत बाजूला, त्यांची काय परिस्थिती आहे? त्यांची BP त्याच्यानंतर शुगर कसं आहे? वाघमारे सरांची ही शुगर बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती आणि सरांचा BP ही खालच्या साईडला होता डिहायड्रेशनमुळे। त्यांनाही आतून भरपूर प्रमाणात कमजोरी आहे। सरांच्या ECGमध्येही थोडेसे बदल आहेत, पण ते वयामानानुसार आहेत। बाकी सध्या आता ट्रीटमेंट त्यांनाही व्यवस्थित सुरू आहे सध्या। साधारणतः या दोघांवरही किती दिवस तुम्ही आता इथं उपचार करणार आहात? आता आज ट्रीटमेंट सुरू केली आहे। एक साधारणतः पूर्णपणे बरं होण्यासाठी त्यांना एक 5 ते 6 दिवस तरी लागतील। शरीरातलं हायड्रेशन, नंतर हळूहळू जेवण कसं पचतंय त्यावरती आपण लक्ष देऊयात आणि मग एकदा जेवण व्यवस्थित पचायला सुरुवात झाली की मग त्यांना एक नॉर्मल डाएट आपण सुरू करूयात। या दरम्यान त्यांना कुणाशी संवाद साधता येतो किंवा भेटीगाठी वगैरे त्याच्यावर काही तुम्ही निर्बंध आणलेत? नाही, सध्या तरी आम्ही त्यांना थोडासा आराम करण्यासाठी सांगितलेले आहे। नक्कीच हे इथले डॉक्टर विघ्ने सर होते आणि दोघांवरतीही इथं उपचार सुरू आहे। साधारणतः 4 ते 5 दिवस या विरा रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू राहील। सध्या वाघमारे यांची जी BP आहे आणि लक्ष्मण हाके यांचे जे किडनी आहे त्याच्यावरती सूज आले आणि ते सूज उतरवण्याचं काम सध्या उपचारात डॉक्टर करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।